सगळ्यांना नमस्कार. मी देवलसिंग पाटील. दीपस्तंभच्या आजच्या पोलीस भरती सरळ सेवा शेवटच्या सेमिनारमध्ये जो विज्ञानाशी संबंधित असणारा सेमिनार आहे त्या सेमिनारमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा शेवटचा सेमिनार आहे पोलीस भरती सरळ सेवेच्या या पदांसाठीचा आणि या बॅचेससाठीचा विज्ञानाचा सेमिनार. आज आपण विज्ञानाशी संबंधित मुद्दे डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी पोलीस भरती आणि सरळ सेवा या दोन परीक्षांचं स्वरूप एक थोडक्यात आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये विज्ञान कसं अंतर्भूत आहे तेही आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, सुरुवातीला आपण पोलीस भरती या परीक्षेपासूनच्या याला सुरुवात करूया. पोलीस भरती संदर्भातली माहिती आपण सुरुवातीला घेऊया. त्याची शैक्षणिक अर्हता काय आहे, मैदानी चाचणीचे मुद्दे कसे आहेत, लेखी पेपरचं स्वरूप काय आहे, मैदानी चाचणीचं स्वरूप काय आहे हे आधी समजून घेऊ. नंतर आपण सरळ सेवेच्या शैक्षणिक अर्हतेबद्दल बोलू आणि त्याच्यानंतर मग आपण सिलेबस सरळ सेवेचा समजून घेऊ आणि नंतर मग दोघांचे पोलीस भरती आणि सरळ सेवा यांच्यामध्ये येणारे विज्ञानाशी संबंधित असणारे प्रश्नांचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया पोलीस भरतीपासून. बघा, पोलीस भरतीच्या या परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता जी आहे ती 12वी पर्यंतची शैक्षणिक अर्हता आहे, ज्याला हायर सेकंडरी सर्टिफिकेट एक्झाम असं आपण म्हणतो. HSCची पात्रता या परीक्षेसाठी आहे. शारीरिक अर्हता बघा, कमीत कमी वय 18 आणि जास्तीत जास्त वय 28 पर्यंतची मर्यादा आहे. उंचीचा क्रायटेरिया आहे महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर, पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर ही ऑप्टिमम रेंज आहे. 165 पेक्षा पुरुषांची उंची कमी नको आणि 155 पेक्षा स्त्री उमेदवार जे आहेत, महिला उमेदवार जे आहेत त्यांची उंची कमी नसायला पाहिजे. पुढे बघा, खेळाडू प्रवर्गामध्ये पुरुष आणि महिला यांना उंचीच्या बाबतीत रिलॅक्सेशन दिलं गेलेलं आहे. साधारण 2.5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन या पुरुष आणि महिला उमेदवारांना खेळाडू प्रवर्गातून मिळणार आहे. शारीरिक अर्हता बघा, फक्त पुरुषांसाठीचा हा छातीचा क्रायटेरिया आहे. 5 सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला छाती फुगवता आली पाहिजे. हा एक क्रायटेरिया पुरुषांसाठीचा छातीचा क्रायटेरिया. छाती मोजली जाते. न फुगवता 80 सेंटीमीटर आणि फुगवून 85 सेंटीमीटरपर्यंत तुमची छाती जायला पाहिजे. म्हणजे न फुगवता असणारी छाती आणि फुगवलेली छाती यामध्ये कमीत कमी 5 सेंटीमीटरचं जो तफावत आहे ती पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त जर तफावत असली तर तुम्हाला तिथे मार्क्स कमी मिळतील. बघा, न फुगवता 80 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. नॉर्मल जी रेंज आहे तुमच्या चेस्टची तर ती 80 सेंटीमीटरपर्यंत असणं गरजेचं आहे. कमीत कमी 5 सेंटीमीटरपर्यंत ती फुगवता आली पाहिजे. जास्तीत जास्त किती फुगवता आली तरी चालेल, पण कमीत कमी 5 सेंटीमीटरपेक्षा कमी जर फुगवता आली तर ते बाद ठरवलं जाईल. म्हणजेच न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामध्ये 5 सेंटीमीटरपेक्षा कमी फरक पडायला नको. हा फक्त पुरुष उमेदवारांसाठीचा क्रायटेरिया आहे. पुढे बघा, परीक्षा पद्धती. परीक्षा पद्धतीचे 3 टप्पे आहेत. पहिला आहे लेखी परीक्षा, दुसरा टप्पा आहे मैदानी चाचणी आणि तिसरा टप्पा आहे वैद्यकीय चाचणी. वैद्यकीय चाचणी मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, ही तुम्हाला द्यावीच लागणार आहे वैद्यकीय चाचणी. लेखी आणि मैदानी संदर्भात आपण आता विश्लेषण करणार आहोत. लेखी परीक्षा बघा, आधी समजा मैदानी चाचणी संदर्भात आपण बघून घेऊ. मैदानी चाचणी 50 मार्कासाठीची आहे. जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 35% गुण आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 33% गुण मिळवून उत्तीर्ण होतील त्यांच्यासाठी बघा, पदनिहाय प्रवर्ग पदसंख्येमध्ये एकास 5 निवड होणार आहे. ठीक, एकास 5 म्हणजे एका पदासाठी 5 उमेदवार निवडले जातील. ठीक, या मैदानी चाचणीमध्ये काय काय क्रायटेरिया असणार आहेत बघा. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 30 मार्कासाठी, 100 मीटर धावणे 10 मार्कासाठी आणि गोळाफेक 7.25 किलोचा गोळा आहे तो 10 मार्कासाठी ठेवण्यात आलेला आहे. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 30 मार्कासाठी, 100 मीटर धावणे 10 मार्कासाठी, 4 किलोचा गोळाफेक 10 मार्कासाठी आहे. असं 50-50 मार्काचं मैदानी चाचणीचं पुरुष आणि महिलांसाठी उमेदवारांसाठीचं ही विभागणी आहे. या प्रकारे मैदानी चाचणी तुम्हाला द्यावी लागणार आहे.
लेखी परीक्षेसंदर्भात बघा आपण चर्चा करूया. बघा लेखी परीक्षा ही साधारण 90 मिनिटांची परीक्षा आहे. ठीक, 1.5 तास तुम्हाला लेखी परीक्षेसाठी वेळ मिळणार आहे. सामान्य अंकगणित त्याच्यामध्ये आहे. 10वी पर्यंतचं सामान्य अंकगणित तुम्हाला अभ्यासायचं आहे 25 मार्कासाठी. बुद्धिमत्ता चाचणी 25 मार्कासाठी आहे. मराठी व्याकरण आणि याच्यामध्ये शब्दकोशाचा एक भाग आहे. मराठी व्याकरण आणि शब्दकोश 25 मार्कासाठी. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 मार्कासाठी. तर असा हा पूर्ण ओव्हरऑल 100 मार्काचा पेपर. अंकगणित 25 मार्काला, बुद्धिमत्ता चाचणी 25साठी, मराठी व्याकरण आणि शब्दकोश 25 मार्कांसाठी आणि उरलेलं सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 मार्कासाठी. विज्ञानाचा समावेश या भागामध्ये होतो, ज्याला जनरल स्टडीज म्हणतात. ठीक आहे. जी के बेस सायन्स तुम्हाला अभ्यासायचा आहे. ठीक आहे. जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययनाचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये विज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे. जी के बेस विज्ञान म्हणजे जनरल नॉलेजशी संबंधित असणारं विज्ञान, सामान्य ज्ञानाशी संबंधित असणारं विज्ञान आपल्याला या परीक्षांसाठी अभ्यासायचं आहे. पेपर मराठी भाषेतून आणि बहुपर्यायी असणार आहे. हे झालं पोलीस भरती संदर्भातली माहिती. आता आपण सरळ सेवेच्या परीक्षांच्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. सरळ सेवा परीक्षांमध्ये बघा शैक्षणिक अर्हता काय आहेत. बघा 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. ही काही परीक्षांसाठीची पात्रता आहे. काही परीक्षांमध्ये पदविका विचारली जाते, ज्याला डिप्लोमा असं म्हणतात. समजा म्हाडाच्या परीक्षा आहेत, ठीक आहे, सरळ सेवेतून होणाऱ्या, तर त्यामध्ये डिप्लोमा इन सिव्हिल, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल. तर डिप्लोमा म्हणजे पदविका पण काही परीक्षांसाठी क्रायटेरिया असतो. समजा कृषी खात्याशी संबंधित असणाऱ्या परीक्षा असतील तर कृषी डिप्लोमा असा सुद्धा एक क्रायटेरिया आहे, ज्याला ॲग्री डिप्लोमा म्हणतात. काही परीक्षांमध्ये पदवीचा म्हणजे ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया आहे. ग्रॅज्युएशन फ्रॉम एनी स्ट्रीम असा सुद्धा काही परीक्षांसाठी क्रायटेरिया असतो. संगणकाचं मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. MSCIT, ज्याला महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी असं आपण म्हणतो. तर या MSCIT सुद्धा तुम्हाला मॅन्डेटरी आहे की तुम्हाला संगणकाचं मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे. काही टंकलेखकाच्या परीक्षा असतात सरळसेवेमधून, तर त्यांच्यासाठी मराठी आणि इंग्रजी टायपिंग गरजेचं आहे. 30 शब्द मराठी, 40 शब्द मराठी, मिनिटाला 40 शब्द, मिनिटाला 30 सेकंद 30 शब्द. तर असा सुद्धा क्रायटेरिया मराठी आणि इंग्रजीसाठी दिलेला असतो. काही ठराविक परीक्षा ज्या टंकलेखकच्या परीक्षा आहेत त्यासाठी. तर हे झालं शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत. पण ओव्हरऑल जर बघायला गेलं तर 12वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आहे. सिलेबस काय बघा. सामान्य अंकगणित आहे 20 मार्कासाठी साधारण कन्सिडर केलं जातं. 100 मार्काचा जर पेपर असेल तर सामान्य अंकगणित 20 मार्कासाठी, बुद्धिमत्ता चाचणी 20 मार्कासाठी, मराठी व्याकरण आणि शब्दकोश 20 मार्कासाठी, इंग्रजी व्याकरण आणि शब्दकोश 20 मार्कासाठी, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 20 मार्कासाठी असा तो 100 मार्काचा पेपर आहे. सामान्य ज्ञान अगेन जनरल नॉलेज जी के बेस सायन्स तुम्हाला या परीक्षेसाठी सुद्धा अभ्यासायचं आहे. जी के बेस सायन्स. मराठी व्याकरण आणि शब्दकोश हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. शब्दकोश, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ठीक आहे, सिनोनिम्स, अँटोनिम्स तुम्हाला परीक्षांमध्ये विचारले जातात. फ्रेजेस, वाक्प्रचार विचारले जातात. ठीक. तर हे शब्दकोशांच्या बाबतीत महत्त्वाचं आहे. उदाहरण घेऊया आपण. समजा एखाद्या परीक्षेला विचारलं गेलं की सम्राट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता, तर सम्राज्ञी हा शब्द आहे जो सम्राट या शब्दासाठीचा स्त्रीलिंगी शब्द आहे. सम्राट हा पुल्लिंगी शब्द आहे, सम्राज्ञी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तर या प्रकारे शब्दकोशांवर समानार्थी, विरुद्धार्थी, ठीक आहे, या प्रकारचे प्रश्न किंवा स्त्रीलिंगी शब्द, पुल्लिंगी शब्द या प्रकारचे शब्द परीक्षांमध्ये विचारले जातात. वळूया आपल्या विषयाकडे. आजचा जो महत्त्वाचा पार्ट आहे सामान्य विज्ञान. तर बघा या परीक्षांसाठी जरी 12वीचा क्रायटेरिया असला तरी त्याचा बेस 10वीचा बेस आहे. 10वीचा बेस का आहे विज्ञानासाठी? कारण 10वी नंतर आपण वेगवेगळ्या शाखा निवडतो. आर्ट्स फॅकल्टी आहे, कॉमर्स फॅकल्टी आहे आणि सायन्स फॅकल्टी आहे. तर या फॅकल्टीज निवडल्या जातात. म्हणून 11वी 12वीचा जो विज्ञानाचा जो भाग आहे तो फारसा या परीक्षांना विचारला जात नाही, कारण फॅकल्टीज नंतर 10वी नंतर वेगवेगळ्या होतात. पण 10वीपर्यंतचं एक सामान्य विज्ञान
नाचा बेस या परीक्षांसाठी आहे. मग 10वीचा जर सिलेबस तुम्ही बघितला तर 10वीला 100 मार्कासाठीचं जे विज्ञान आहे त्या 100 मार्कासाठीच्या विज्ञानामध्ये 20 मार्काला प्रॅक्टिकल आहे, प्रयोग आहेत 20 मार्कासाठी, प्रॅक्टिकल हे शाळेच्या हातामध्ये असणारे मार्क आहेत, आणि 80 मार्कासाठी थिअरॉटिकल पार्ट आहे. ठीक आहे, 80 मार्काचं थिअरी आहे. या 80 मार्काच्या थिअरीमध्ये 2 भाग केले गेलेले आहेत. एकटं जीवशास्त्र जे आहे ते 40 मार्कासाठी विचारलं जातं, आणि इकडे रसायन आणि भौतिक असं 20-20 मार्काचं डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे रसायन आणि भौतिक दोघं मिळून 40 मार्क आणि जीवशास्त्र, एकट्या जीवशास्त्राला 40 मार्क. या 10वीच्या बेसवरचा अंदाज लावून तुम्ही हा अंदाज लावू शकतात की या परीक्षांना जीवशास्त्रावर अधिकाधिक प्रश्न विचारले जातात. विज्ञानाच्या भागामध्ये जीवशास्त्रावर अधिकाधिक प्रश्न विचारले जातात. भौतिक रसायनचे सुद्धा प्रश्न असतात. साधारण 5 ते 6 प्रश्न, जास्तीत जास्त 6, कमीत कमी 4 प्रश्न तरी विज्ञानावर हमखास परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यांचा अभ्यासक्रम बघा, आपण 1 बाय 1 बघू. आधी आपण जीवशास्त्राशी संबंधित असणारे महत्त्वाचे घटक अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं बघा, शास्त्रज्ञ आणि त्यांची ओळख. शास्त्रज्ञांवर बहुतांश प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ, पेशीशास्त्राचे जनक असणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण? अनुवंशिकता शास्त्राचे जनक असणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण? तर असा शास्त्रज्ञांवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. दुर्बिणीचे शोधकर्ता असणारे शास्त्रज्ञ कोण? तर या प्रकारचे प्रश्न, या पॅटर्नचे प्रश्न या परीक्षांमध्ये विचारले जातात. शास्त्रज्ञ आणि शोधावर. जोड्या लावा हा एक पॅटर्न आहे, ज्याच्यामध्ये शास्त्रज्ञ एका गटात दिलेले असतात, दुसऱ्या गटात त्यांनी लावलेले शोध हे दिलेले असतात, आणि त्यांचं मॅच द पेयर्स तुम्हाला करायचं आहे. सो या टॉपिकवर महत्त्वाचे घटक घेतलेत आपण. पूर्ण सिलेबस नाही, पण काही महत्त्वाचे घटक आपण इथे घेतलेले आहेत जे परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. पोषण आहार या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारला जातो बघा. कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, जीवनसत्व, खनिज क्षार, पाणी हे जे पोषक द्रव्यांचे प्रकार आहेत या प्रकारांवर प्रश्न विचारले जातात. कर्बोदकांची उष्मांक ऊर्जा किती, प्रथिनांची उष्मांक ऊर्जा किती, मेदाची उष्मांक ऊर्जा किती, जीवनसत्वांच्या अभावामुळे होणारे रोग, कोणता आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, कोणते जीवनसत्व हे शरीरामध्ये काय कार्य करतात, कोणत्या अवयवाच्या कार्यासाठी ते कारणीभूत ठरतात, कोणता आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होणार, तर हे प्रश्न विचारले जातात. कोणते स्रोत हे कोणत्या खनिज क्षारांचे स्रोत आहेत, कॅल्शियमचे स्रोत कोणते है ना. जीवनसत्वांच्या बाबतीत विचारलं गेलं तर अ जीवनसत्वाचे स्रोत, क जीवनसत्वाचे स्रोत, ड जीवनसत्वाचे स्रोत. तर हे सगळं जे आहे हे पोषण आहार या टॉपिकमध्ये येणार. पुढे बघा, रोगशास्त्रावर प्रश्न विचारले जातात. कोणता आजार कोणत्या जीवाणूच्या प्रादुर्भावातून होतो, कोणता आजार कोणत्या विषाणूच्या प्रादुर्भावातून होतो, कोणता जीवाणूजन्य आजार आहे, कोणता विषाणूजन्य आजार आहे. ठीक आहे, कोणत्या आजारावर कोणती लस दिली जाते, कोणती लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे. तर हे सुद्धा प्रश्न परीक्षांमध्ये जीवशास्त्रावर विचारले जातात. पुढे बघा, इंद्रिय संस्थांवर प्रश्न आहेत. ठीक, मग पचन संस्था असो, श्वसन संस्था असो, रक्ताभिसरण संस्था असो, अस्थि संस्था असो. एका परीक्षेला विचारलं गेलं की मानवाच्या पाठीच्या कण्यामध्ये मणक्यांची संख्या किती, तर 33 मणके मानवाच्या पाठीच्या कण्याच्या मणक्यांमध्ये अंतर्भूत आहेत. पाठीच्या कण्यामध्ये ती मणक्यांची संख्या आहे 33. तर अशाही प्रकारचे प्रश्न इंद्रिय संस्थांवर विचारले जातात. मानवीय शरीरातलं सर्वात मजबूत हाड म्हणून ओळखलं जाणारं हाड कोणतं, मानवीय शरीरातलं सर्वात लांब हाड कोणतं, मानवीय शरीरातलं सर्वात छोटं हाड कोणतं. तर या संस्थांशी संबंधित असणारे प्रश्न विचारले जातात. हृदय, धमनी आणि शिरा एकत्रितरित्या कार्य करतात, तर ती कोणत्या प्रकारची प्रणाली आहे. ठीक आहे, तर या प्रकारचे प्रश्नसुद्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. हे झालं जीवशास्त्राच्या बाबतीत. आता आपण भौतिकशास्त्राच्या अभ्यासक्रमाबद्दल बोलूयात. भौतिकशास्त्रामध्ये बघा, मापन राशी आपल्याला अभ्यासायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्वरण आहे, ठीक आहे, वस्तुमान आहे, ठीक, या प्रकारचे तुम्हाला चाल आहे, ठीक, गुरुत्व त्वरण आहे, या प्रकारच्या टर्म्स तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. त्यांना मापन राशी म्हणतात. सदिश राशींचा अभ्यास आहे, अदिश राशींचा अभ्यास आहे. गती, बल, दाब आपल्याला अभ्यासायचं आहे. गती व गतीचे प्रकार, बल बलाचे प्रकार, दाब दाबाचे प्रकार,
तर हे आपल्याला अभ्यासायचं आहे. ऊर्जा व ऊर्जा संसाधनं आपल्याला अभ्यासायची आहेत. एनर्जी आणि एनर्जी रिसोर्सेस यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रकाश, ज्याला लाईट आपण म्हणतो, प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे विस्किरण, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे परावर्तन, या सर्वांचा आपल्याला, या सर्व घटकांचा अभ्यास करायचा आहे. प्रकाशाच्या वेगापासून तर प्रकाशाच्या या वेगवेगळ्या ज्या क्रिया आहेत, इंद्रधनुष्यावर प्रश्न विचारले जातात, मृगजळावर प्रश्न विचारले जातात, तर या संदर्भातले प्रश्न प्रकाश या टॉपिकवर भौतिकशास्त्रामध्ये विचारले जातात. विद्युतधारा हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. वोल्ट, ॲम्पियर, कुलोम्ब या स्वरूपाच्या ज्या टर्म्स आहेत, या टर्म्स, वारंवारिता वगैरे या ज्या टर्म्स आहेत, या सगळ्या या टॉपिकमध्ये, विद्युतधारा या टॉपिकमध्ये गणले जातात. पुढे बघा, रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासायचा आहे. रसायनशास्त्रामध्ये बघा, पदार्थाच्या अवस्था आपल्याला अभ्यासायच्या आहेत. स्थायू, द्रव आणि वायू या अवस्था, याच्यानंतर प्लाझ्मा नावाची एक अवस्था आहे, त्याच्यानंतर बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट स्टेट नावाची एक अवस्था आहे. तर या अवस्थांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. परीक्षेत बहुतांश प्रश्न अवस्थांवर सुद्धा विचारले जातात. उदाहरणार्थ बघूया आपण, स्थायू या अवस्थेतून डायरेक्ट वायू अवस्थेमध्ये रूपांतरित होण्याच्या या प्रक्रियेला खालीलपैकी काय असे म्हणतात, तर असेही प्रश्न विचारले जातात. तर स्थायूमधून डायरेक्ट वायू या अवस्थेमध्ये रूपांतरित होणारे घटक आपल्याला माहिती आहेत. कापूरवडी आपल्या घरामध्ये असते, ते आपल्याला माहिती आहे, इव्हॅपोरेट होतात, त्याचे वेपर्स तयार होतात आणि ते डायरेक्ट वायू अवस्थेमध्ये कन्वर्ट होतात. डांबर गोळी, ज्याला नॅफ्थॅलिन बॉल म्हणतात, तर तेही आपण घरामध्ये वापरतो, त्याही हळूहळू साईजमध्ये कमी होतात, म्हणजे त्या स्थायूमधून डायरेक्ट वायू रूपामध्ये रूपांतरित होतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या अवस्थांवर प्रश्न विचारले जातात. पुढे अणुसंरचनेवर प्रश्न विचारले जातात. अणूची जी रचना आहे, ठीक आहे, केंद्रक आहे, केंद्रकामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, केंद्रकाच्या बाहेर कक्षेमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन, या सर्वांवर प्रश्न विचारले जातात. त्याच्यापासून तयार होणारे रेणू, रेणूपासून तयार होणारे मूलद्रव्य, मूलद्रव्यांपासून तयार होणारे संयुग, संयुगांपासून तयार होणारे मिश्रण, तर या सर्व प्रकारच्या घटकांचा अभ्यास आपल्याला या अणुसंरचनेमध्ये करायचा आहे. पुढे बघा, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, ज्याला आवर्त सारणी असं म्हटलं जातं, आवर्त सारणीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कार्बनी संयुगांचा अभ्यास करायचा आहे. अल्केन, अल्काईन है ना, अल्कीन या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. धातू, अधातू, ज्याला मेटल्स, नॉन मेटल्स असं म्हटलं जातं, तर मेटल्स, नॉन मेटल्सचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या घटकांचा रसायनशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण सिलेबस बघितला की आपल्याला जीवशास्त्रामध्ये काय काय घटक अभ्यासायचे आहेत, रसायनशास्त्रामध्ये काय काय घटक अभ्यासायचे आहेत आणि भौतिकशास्त्रामध्ये काय काय घटक अभ्यासायचे आहेत. हे सर्व महत्त्वाचे घटक आपण घेतले आहेत. पूर्ण तुम्हाला संदर्भ पुस्तकांसारखा सिलेबस मी त्यामध्ये अंतर्भूत केलेला नाही, पण आपल्या पोलीस भरती आणि सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून वारंवार ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेलेले आहेत, तेच महत्त्वाचे टॉपिक आपण या सेशनमध्ये ज्या सिलेबसमध्ये घेतलेले आहेत. ठीक, प्रश्नांचे प्रकार समजून घेऊ आपण. हे मागच्या सरळ सेवा पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारले गेलेले काही प्रश्न, निवडक प्रश्न, भौतिक, रसायन आणि जीवशास्त्राच्या भागातले आपण आत्ता या सेशनमध्ये बघणार आहोत. प्रश्न बघा काय विचारला गेलेला आहे. भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव, इथे माझ्याकडून एक शब्द राहिला आहे, भारतीय शास्त्रज्ञ कोण? भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय शास्त्रज्ञ कोण? हा वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला प्रश्न. ऑप्शन दिलेले आहेत बघा. डॉक्टर जे.सी. बोस, जगदीशचंद्र बोस, डॉक्टर सी.व्ही. रमन, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा, हे एक ऑप्शन दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सी.व्ही. रमन. रमन्स इफेक्ट नावाचा एक इफेक्ट त्यांनी शोधून काढला भौतिकशास्त्रामध्ये. या त्यांच्या महत्त्वाच्या योगदानासाठी त्यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार दिला गेलेला आहे. प्रश्नामध्ये काही कीवर्ड्स असतात, तर ते व्यवस्थित जज करणं महत्त्वाचं आहे. आपण फक्त नोबेल पुरस्कार आणि भारतीय व्यक्ती एवढ्यावरच फोकस करतो, पण त्यांनी सब्जेक्ट कोणता दिला आहे त्याच्यावर पण आपल्याला फोकस करावं लागेल. भौतिकशास्त्र असं त्यांनी म्हणलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सी.व्ही. रमन.
पुढचा प्रश्न बघा, ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकत नाही त्या दृष्टिदोषाला काय म्हणतात? दोन प्रकार आहेत बघा दोषांचे, एक निकट दृष्टिदोष आणि एक दूरदृष्टिदोष. जवळच्या वस्तू दिसत नाही, लांबच्या वस्तू दिसत नाही, किंवा जवळचं दिसत नाही, लांबचं दिसत नाही, असे दोन दोष आहेत. ऑप्शन दिलेले आहेत बघा तुम्हाला, मायोपिया, हायपरमेट्रोपिया, मोतीबिंदू आणि कॉर्निया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मायोपिया. ठीक, मायोपियामध्ये काय होतं, दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकत नाही, दूरची वस्तू व्यवस्थित बघू शकत नाही, त्याला दूरदृष्टिदोष म्हणतात. तर त्या दूरदृष्टिदोषाच्या आजाराला किंवा त्या अवस्थेला मायोपिया असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे मायोपिया. दुसरा प्रकार दिला इथे हायपरमेट्रोपिया. हायपरमेट्रोपिया याला निकट दृष्टिदोष म्हणतात, जवळचं दिसत नाही. बघा आपल्याकडे काही आपले जे वयस्कर लोक आहेत घरामध्ये, आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, तर त्यांच्या चष्म्यांचे प्रकार ते आपल्याला सांगतात की हा चष्मा जवळचा चष्मा आहे, तो चष्मा लांबचा चष्मा आहे, है ना. तर निकट दृष्टिदोष आणि दूरदृष्टिदोष असे दोन प्रकार आहेत. दूरदृष्टिदोष मायोपिया आणि निकट दृष्टिदोष हायपरमेट्रोपिया. पण या प्रश्नाचं उत्तर आहे मायोपिया. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे मायोपिया. पुढे प्रश्न बघूया बघा, खालीलपैकी कोणती अक्षय ऊर्जा नाही? अक्षय ऊर्जा म्हणजे काय? न संपणारी ऊर्जा. ठीक आहे, नाही. शेवटचा शब्द व्यवस्थित वाचा. बघा आपल्याला परीक्षेपर्यंत कुठल्याच प्रकारची घाई नसते, आपण व्यवस्थित अभ्यास करतो, बरोबर, शांततेत अभ्यास करतो. पण पेपरला गेल्यानंतर आपल्याला एक अनामिक घाई होऊन जाते प्रत्येक प्रश्न सोडवण्याची, किंवा प्रत्येक प्रश्न लवकर सोडवण्याची. आपल्याला असं वाटतं आपल्याला वेळ पुरणार नाही, म्हणून आपण काय करतो, घाई गडबडीमध्ये प्रश्न पूर्ण वाचत नाही. इथे शेवटचा शब्द नाही असा म्हटला गेलेला आहे, आपण नाहीपर्यंत प्रश्न पूर्ण वाचत नाही. हा तरी छोटा प्रश्न आहे जरा साईजमध्ये. समजा एखाद्या परीक्षेत प्रश्न विचारला गेला, खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही? आपण नाहीपर्यंत पोहोचतच नाही, आपण फक्त पुस्तक आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम एवढे दोनच शब्द वाचतो. आयोगाला हे माहिती असतं, पेपर सेट करणाऱ्यांना, की विद्यार्थी अनामिक घाईमध्ये असतात, ते शेवटपर्यंत प्रश्न वाचत नाही. इवन इफ आपण इतक्या घाईमध्ये असतो की आपण ऑप्शनसुद्धा पूर्ण वाचत नाही. काही त्यांनी जे 3 ऑप्शन दिलेले असतात सुरुवातीला, ते असे पुस्तक असतात जे डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी लिहिलेले असतात. तर आपण पहिलंच ऑप्शन वाचतो आणि पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करून टाकतो, बाकीचे ऑप्शन वाचण्याचं कष्टसुद्धा आपण घेत नाही. मग ज्यावेळेस घरी आल्यानंतर शांततेत आपण पेपर वाचतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की इथे विचारलेलं होतं, खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही? नाहीपर्यंतचा प्रश्न आपण घरी गेल्यावर वाचतो आणि मग आपलं उत्तर तोपर्यंत चुकलेलं असतं, आपले मार्क्स गेलेले असतात. याला सिली मिस्टेक म्हणतात मित्रांनो. म्हणून तुम्हाला कोणताही प्रश्न हा शेवटपर्यंत व्यवस्थित वाचायचा आहे. इथे प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणती अक्षय ऊर्जा नाही? तर ऑप्शन दिलेले आहेत बघा तुम्हाला, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, अणुशक्ती आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटी. तर याचं उत्तर आहे अणुशक्ती. ठीक आहे, इतर ज्या एनर्जीज आहेत या न संपणाऱ्या एनर्जी आहेत. ठीक, सो या प्रश्नाचं उत्तर आहे अणुशक्ती. प्रश्नांचे पॅटर्न डिस्कस करतोय आपण. तुम्ही पॅटर्न बघा, मागच्या परीक्षांमध्ये हे विचारले गेलेले आहेत. लेन्सची शक्ती मोजण्यासाठीचं एकक बऱ्याच वेळेला विचारला गेलेला हा प्रश्न. कनेक्टर, अश्वशक्ती, डायप्टर आणि गुरुत्व असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे डायप्टर. ठीक, लेन्स निरीक्षण क्षमताचं एकक किंवा ते मोजण्यासाठीचं एकक आहे डायप्टर. डायप्टर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, प्रति सेकंद न्यूटन मीटर हे कशाचं प्रतिनिधित्व करतं? ठीक आहे, न्यूटन मीटर पर सेकंद हे कोणत्या राशीचं एकक आहे? तर बघा, कॅलरी, वॅट, जूल असं आणि सिमेन्स असं दिलेलं आहे. तर हे
वॅटला रिप्रेझेंट करणारं हे एकक आहे न्यूटन मीटर पर सेकंद. ठीक, वॅट या प्रश्नाचं उत्तर आहे पदार्थाच्या स्थायू रूपात. हे आपण आता डिस्कस केलं बघा. पदार्थाच्या स्थायू रूपातून एकदम वायू रूपात अवस्थांतर होण्याच्या क्रियेला पदार्थाच्या स्थायू रूपातून एकदम वायू रूपात अवस्थांतर होण्याच्या क्रियेला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन दिले बघा तुम्हाला, स्थायूभवन, संगनन, शोषण आणि संप्लवन. तर याचं उत्तर आहे संप्लवन. दुसरं बघा, एका कार्बनी संयुग जास्तीत जास्त संहित. आता सहत याचा अर्थ होतो कॉन्सन्ट्रेटेड. सल्फ्युरिक आम्लामध्ये 443 केल्विनला जर तापवलं तर इथेन प्राप्त होतो. ते संयुग कोणतं? म्हणजे एक संयुग आहे, एक कंपाऊंड आहे जे 443 केल्विन या टेम्परेचरला जर तापवलं तर त्याच्यापासून इथेन प्राप्त होणार. तर ते संयुग कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन दिलेले आहेत बघा तुम्हाला खाली. अल्केन दिलेलं आहे, अल्कोहोल दिलेलं आहे, इस्टर दिलं आहे आणि आम्ल दिलेलं आहे. आता आम्ल या प्रश्नाचं उत्तर येणार नाही, कारण सल्फ्युरिक आम्ल हे मुळात आम्ल आहे. अल्कोहोल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अल्कोहोल या घटकाला जर 443 केल्विनपर्यंत एखाद्या कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये जर तापवलं तर इथेन प्राप्त होणार. उत्तर आहे अल्कोहोल. पुढे बघा, इमारतीच्या बांधकामासाठी वापरले जाणारं जे लोखंड आहे त्याच्यावर जस्ताचा लेयर असतो, झिंकचा एक लेयर असतो. तो कशासाठी असतो? त्यामागचं कारण काय आहे? ठीक, तर बघा, झीज आणि गंजण्याचा प्रतिबंध होण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे बघा, लोखंडाला मजबूत बनवण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे आकर्षक दिसण्यासाठी. चौथा ऑप्शन आहे हलके बनवण्यासाठी. तर याचं उत्तर आहे झीज आणि प्रतिबंध रोखण्यासाठी. ठीक आहे, झीज आणि गंज जे आहे ते न लागण्यासाठी त्या सळईला किंवा त्या आसारीला जस्ताचा लेयर दिला जातो. पुढे बघा, जेव्हा धातूंची आम्लासोबत अभिक्रिया होते तेव्हा ते संबंधित क्षार आणि डॅश डॅश तयार करतात. जेव्हा धातूची आम्लासोबत अभिक्रिया होते, ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरीन आणि हायड्रॉक्साईड. तर याचं उत्तर आहे हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजन गॅस रिलीज करतात. ठीक, धातू जेव्हा आम्लासोबत अभिक्रिया करतात त्यातून हायड्रोजन हा जो आहे तो क्षारांसोबत रिलीज होतो. पुढे बघा, जीवशास्त्राच्या प्रश्नांचे पॅटर्न बघा. पेशीशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ कोण? तर याच्यामध्ये बघा तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत रॉबर्ट ब्राउन, रॉबर्ट हुक, रॉबर्ट कोच आणि रॉबर्ट विटेकर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे रॉबर्ट कोच. ठीक, पेशीशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात रॉबर्ट हुक. ठीक, तर रॉबर्ट हुक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बुचाच्या लाकडाचा पातळ काप घेऊन त्यांनी भिंगांद्वारे निरीक्षण केलं आणि पेशी शोधून काढल्या, म्हणून त्यांना पेशीशास्त्राचा जनक असं म्हणलं जातं. पुढे बघा, खालीलपैकी प्रथिनांचे समृद्ध स्रोत कोणते? पोषण आहार या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेले आहेत बघा तुम्हाला, अक्रोड, काजू, शेंगदाणे आणि आंबा. आता बघा, प्रथिनं म्हणजे प्रोटीन. एक लॉजिक तुम्हाला सांगू इच्छितो मी या ठिकाणी. बघा, प्रोटीन या शब्दाचा शेवट इन या शब्दाने झाला आहे. तर ज्या ज्या शब्दामध्ये तुम्हाला इन हा सफिक्स दिसेल ते प्रथिन सदृश्य घटक आहे. उदाहरण घेऊया आपण हिमोग्लोबिन. ठीक आहे, हिमोग्लोबिन हा ब्लड प्रोटीन आहे, रक्तातला एक प्रथिन सदृश्य घटक आहे. बघा, डॉक्टरांकडे गेल्यानंतर जर हिमोग्लोबिनमध्ये कमतरता असली तर आपलेही पूर्वज आपल्याला सांगायचे की हिमोग्लोबिनची जर कमतरता असेल किंवा रक्तवाढीसाठी तुम्ही गूळ शेंगदाण्याचे लाडू खा. काय सांगितलं जायचं आपल्याला? गूळ शेंगदाण्याचे लाडू खा. कशासाठी? हिमोग्लोबिन नावाचं प्रथिन वाढण्यासाठी.
कशाचे लाडू खा? गूळ शेंगदाण्याचे लाडू खा. विज्ञान दैनंदिन जीवनातून पण आपण शिकत असतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या घटकांना किंवा दैनंदिन जीवनातल्या क्रियांना जर आपण व्यवस्थित सजगपणे जर अभ्यासलं तर बऱ्याच गोष्टी विज्ञानाच्या आपल्याला त्यातून शिकायला मिळतात. तर प्रथिनांचा समृद्ध स्रोत शेंगदाणा असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, कोणत्या जीवनसत्वामुळे रातंधळेपणाला आळा बसतो? रातंधळेपणा डोळ्यांशी संबंधित असणारा हा दोष आहे. डोळ्यांशी संबंधित असणारं जीवनसत्व आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर याच्यात बघा, ड जीवनसत्व, अ जीवनसत्व, रायबोफ्लेविन आणि फॉलिक ॲसिड. तर याचं उत्तर आहे अ जीवनसत्व. याचं उत्तर आहे अ जीवनसत्व. पुढे जाऊया बघा, लॅक्टोबॅसिलस कशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो? ऑप्शन दिलेले आहेत बघा. दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करण्यासाठी, चीजची निर्मिती करण्यासाठी, केक किंवा ब्रेड तयार करण्यासाठी, आणि शेवटचं ऑप्शन दिलं आहे अल्कोहोलच्या निर्मितीमध्ये. तर लॅक्टोबॅसिलस हे दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करणारे जीवाणू आहेत. ठीक आहे, रॉड शेप्ड बॅक्टेरिया आहेत. ठीक, दंडगोलाकार जीवाणू असतात दह्यामध्ये, जे लॅक्टोबॅसिलस सबटिलीज नावाचे बॅक्टेरिया. तर याचं उत्तर आहे दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करण्यासाठी. गुणसूत्र टिंबटिंबमध्ये अस्तित्वात असतात, डॅश डॅशमध्ये अस्तित्वात असतात. ऑप्शन दिले बघा तुम्हाला, लवक, रिक्तिका, केंद्रक आणि रायबोझोम. तर याचं उत्तर आहे केंद्रक. केंद्रकामध्ये गुणसूत्र अस्तित्वात असतात. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत माहिती वाहून नेण्याचं कार्य करणारे गुणसूत्र, ज्यांना क्रोमोझोम्स म्हणतात. ठीक आहे, हेरिडिटी या कन्सेप्टसाठी किंवा अनुवंशिकता या कन्सेप्टसाठी रिस्पॉन्सिबल असणारे ते घटक आहेत. तर ते केंद्रकामध्ये अस्तित्वात असतात. नायट्रोजनचे स्थिरीकरण डॅश डॅश विकरणद्वारे केले जाते. ठीक आहे, पहिलं ऑप्शन दिलं आहे बघा तुम्हाला, नायट्राईट क्षपणी विकर, नायट्राईट क्षपणी विकर, नायट्रोजेनेस आणि रुबिस्को. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नायट्रोजेनेस. आता नायट्रोजन स्थिरीकरण ही जी प्रक्रिया आहे याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. बघा, झाडांचा जर तुम्ही विचार केला, वनस्पतींचा जर विचार केला, तर वनस्पती काय करतात? सूर्यप्रकाश आणि CO2 ॲब्सॉर्ब करतात. सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड वनस्पती ॲब्सॉर्ब करून कर्बोदकं तयार करतात. कर्बोदकं वगळता जर त्यांना इतर घटक पोषक द्रव्य तयार करायचे असतील तर त्यांना नायट्रोजनची आवश्यकता पडते. वातावरणातला नायट्रोजन हा वनस्पतींना डायरेक्ट ॲब्सॉर्ब करून घेता येत नाही, म्हणून त्यांच्या मुळांमध्ये काही फायदेकारक जीवाणू असतात. ठीक आहे, सिम्बायोटिक असोसिएशन दाखवलं जातं. ठीक, त्यांच्या मुळांवर असणारे काही बॅक्टेरिया आहेत. ठीक, तर हे बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. वातावरणातला नायट्रोजन मातीमध्ये शोषून घेतात आणि तो मातीद्वारे मुळांपर्यंत पोहोचवला जातो. तर या प्रक्रियेला म्हणतात नायट्रोजनचे स्थिरीकरण. आणि या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणारे विकर आहेत नायट्रोजेनेज. विकर म्हणजे एन्झाईम्स. एन्झाईम्सचा अर्थ असा होतो, दे आर रिस्पॉन्सिबल टू ॲक्सिलरेट द रेट ऑफ रिॲक्शन. कुठल्याही रासायनिक किंवा नैसर्गिक अभिक्रियेचा वेग वाढवणारे ते घटक आहेत विकर. तर या नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये नायट्रोजेनेज नावाचे जे विकर आहेत हे त्या रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्याचं कार्य करतात. या प्रश्नाचं उत्तर आहे नायट्रोजेनेज. पुढे बघा, हृदय, धमन्या व शिरा एकत्रितरित्या कार्य करतात. या कोणत्या हे जे कार्य आहे त्या कोणत्या स्तरावरील आहे, कोणत्या लेवलचं काम आहे ते आपल्याला ठरवायचं. बघा, पेशींच्या स्तरावरचं काम आहे का ऊतींच्या स्तरावरचं काम आहे का एखाद्या विशिष्ट अवयवाचं काम आहे का ही पूर्ण अवयव प्रणाली आहे. तर हृदय, धमनी आणि शिरा हे एक अवयव प्रणाली आहे.
ठीक आहे. शुद्ध रक्त इतर अवयवांपर्यंत पोहोचवणे, इतर अवयवांकडून अशुद्ध रक्त हृदयापर्यंत पोहोचवणे, हे जे कार्य आहे ही अवयव प्रणाली आहे. हे 3 जे घटक आहेत ते त्या अवयव प्रणालीचा भाग आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अवयव प्रणाली. तर हे आणि या स्वरूपाचे काही प्रश्न रोगशास्त्रावर विचारले जाणारे प्रश्नांचे प्रकार बघा विचारले गेलेले आहेत. डॅश डॅश चावल्यामुळे रेबीज होतो. तर बघा फक्त कुत्रा चावल्यामुळे, फक्त मांजर चावल्यामुळे, फक्त माकड चावल्यामुळे का वरीलपैकी सर्व. तर या 3ही प्रकारामधला कोणी जरी एक चावला तरी रेबीज हा आजार होणार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढे बघा पटकी किंवा कॉलरा हा आजार डॅश डॅशमुळे होतो. तर पटकी किंवा कॉलरा हा आजार बघा जीवाणू, कवक, विषाणू आदी जीव. तर हा जीवाणूजन्य आजार आहे. वायब्रिओ कॉलेरी नावाचा बॅक्टेरिया आहे. तर या बॅक्टेरियाच्या प्रादुर्भावातून होणारा हा आजार आहे. म्हणजेच तो जीवाणूजन्य आजार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे जीवाणू. पुढे बघा कावीळ झाल्यावर कोणत्या अवयवावर परिणाम होतो. तर जॉन्डिस हा जो प्रकार आहे, कावीळ हा जो आजार आहे तो यकृताशी संबंधित असणारा आजार आहे, लिव्हरशी संबंधित असणारा आजार आहे. यकृताच्या कार्यामध्ये बिघाड निर्माण होतो. बिलिरुबिन नावाचा जो घटक आहे, यकृत काय काम करतं तर यकृत डिटॉक्सिफिकेशनचं काम करतं, ज्याला टॉक्झिक घटक शरीरातून काढून ते शरीराबाहेर टाकण्यासाठी तयार ठेवणं. ही प्रणाली जी आहे या प्रणालीमध्ये लिव्हर महत्त्वाचं काम करतं. तर एक बिलिरुबिन नावाचा पिवळा घटक आहे, येलो पिगमेंट आहे, जो शरीरातून बाहेर टाकला जातो. यकृताच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो कावीळमुळे, म्हणून तो बिलिरुबिन नावाचा पिवळा घटक शरीरातून बाहेर फेकला जात नाही. आपल्या वाटे, आपल्या वाटे तो शरीरातून बाहेर टाकला जातो. तर ती प्रणाली, त्या प्रणालीमध्ये, त्या कार्यामध्ये, यकृताच्या कार्यामध्ये बिघाड निर्माण होतो. तो बिलिरुबिन नावाचा घटक आपल्या शरीरामध्ये साचत जातो आणि आपलं शरीर त्या येलो पिगमेंटमुळे पिवळं पडलेलं दिसायला लागतं. आपलं शरीर पिवळं पडतं, हातपाय पिवळे दिसतात, डोळे पिवळे दिसतात. तर त्याला कावीळ असं म्हणतात. मग तो जो आजार आहे तो यकृत या घटकावर परिणाम करणारा आजार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे यकृत. तर बघा मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण पोलीस भरती आणि सरळ सेवा यासंबंधी असणारा विज्ञानाचा अंतर्भूत भाग आपण या सेशनमध्ये बघितला, या सेमिनारमध्ये बघितला. दीपस्तंभ जळगाव या आपल्या दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये पोलीस भरती आणि सरळ सेवा हे दोघंही कोर्सेस आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघंही मोडमध्ये कंडक्ट करणार आहोत. पोलीस भरतीचा कोर्स साधारण 2 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये मराठी, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित प्लस GK बेस्ड जे इतर सब्जेक्ट आहेत, जसं विज्ञान आपण आज बघितलं तसं तुम्हाला इतिहास आहे, भूगोल आहे, ठीक आहे, पंचायत राज आहे. तर या घटकांचं तुम्हाला GK बेस्ड नॉलेज दिलं जाईल. पण 3 महत्त्वाचे विषय जे मी सांगितले गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी भाषा, तर हे 3 महत्त्वाचे विषय प्लस GK बेस्ड जनरल स्टडीजमधले विषय शिकवले जातील. हे झालं पोलीस भरतीच्या बाबतीत. सरळ सेवेचा कोर्स हा 3 महिन्याचा साधारण कोर्स आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोघंही मोडमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे 9922004191 या क्रमांकावर. ठीक आहे. इथे तुम्हाला कोर्सेसची पूर्ण माहिती मिळेल, ड्युरेशन किती आहे, फी किती आहे. ठीक. तर या संदर्भातली माहिती नक्की घ्या. बॅचेस आपण लवकरात लवकर सुरू करीत आहोत. ॲडमिशन्स आपल्या सुरू आहेत. भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आपल्या ॲडमिशन्सला. तर तुम्ही देखील सर्वांनी वेळ न चुकवता लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशन घ्या. दीपस्तंभला तुम्ही ऑफिसला भेट द्या, तिथे तुम्ही फॉर्म भरा, ॲडमिशन घ्या. तुम्हाला ऑनलाईन भरायचा असेल फॉर्म तर तुम्ही या नंबरवर संपर्क करा, तुम्हाला ॲडमिशन लिंक पाठवली जाईल. त्याप्रमाणे तुम्ही पुढच्या प्रोसिजर करू शकतात. थँक्यू सो मच एव्हरीवन. धन्यवाद. आजचा सेमिनार आपण इथेच थांबवतो आहे. थँक्यू अँड ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू.